नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता प्रतीक सिंह काटकर. वय अवघं 29 वर्ष. आज मी तुमच्याशी संवाद साधते, पण या जिवंत जगात राहून नाही, तर एका अशा ठिकाणाहून जिथे गेल्यानंतर माणूस कधीच परत येत नाही. तुम्ही कोल्हापूरचं राजारामपुरी नाव ऐकलंच असेल. तिथलीच मी सून. आज सोशल मीडिया, वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलवर माझीच कथा, माझीच बातमी ऐकताय. एका सुशिक्षित, हसत्या खेळत्या मुलीला, जिने अवघे एका महिन्यापूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. तिला असं काय दुःख होतं की तिने स्वतःला संपवले. आज मी तुम्हाला माझी संपूर्ण कहाणी सांगणार आहे. सासरच्या त्या बंद दरवाजांमागे नक्की काय घडत होतं, कशा प्रकारे एका स्त्रीचा गर्भ आणि तिचं अस्तित्व पैशाच्या तराजूत तोललं गेलं, आणि का माझ्या चिमुरडीच्या बारशाच्या पूर्वसंध्येलाच माझा दुर्दैवी अंत झाला. ही कहाणी फक्त माझी नाही, तर समाजाच्या त्या मानसिकतेची आहे, जी आजही मुलीच्या जन्माला शापच मानतात. माझं माहेर कोल्हापूरमधलं. आईवडिलांनी मला खूप लाडात वाढवलं, चांगलं शिक्षण दिलं. एका वर्षापूर्वी माझं लग्न राजारामपुरी येथील प्रतीक सिंह काटकर यांच्याशी झालं. काटकर कुटुंब हे समाजात प्रतिष्ठित मानलं जाणारं कुटुंब. प्रतीक दिसायला चांगला, सुशिक्षित, घरची परिस्थितीही उत्तम. माझ्या आईवडिलांना वाटलं की आपली मुलगी येथे सुखात राहील. त्यांनी आपल्या ऐपतीपेक्षा जास्तच खर्च केला लग्नात. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. नवीन घर, नवीन माणसं, सगळ्यांशी जुळून घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. एक आदर्श सून बनण्याचं माझं स्वप्न होतं. पण म्हणतात ना, माणसाचा खरा चेहरा ओळखायला काही काळ जावा लागतो. हळूहळू सासरच्या लोकांचे खरे रंग समोर येऊ लागले. लग्नाला काही महिने झाल्यानंतर सासरच्या लोकांकडून वेगवेगळ्या मागण्या सुरू झाल्या. तुझ्या माहेरवरून हे आण, ते आण. तुझ्या आईवडिलांनी लग्नात कमी खर्च केला, असलेले टोमणे रोजचेच झाले होते. पती प्रतीक देखील माझी बाजू घेण्याऐवजी आपल्या आईवडिलांच्या सुरात सूर मिसळायचा. पैशासाठी माझा मानसिक छळ सुरू झाला. पण या छळाची पराकाष्ठा तेव्हा झाली जेव्हा मी गरोदर राहिले. माझ्या पोटी एक नवीन जीव आकार घेत होता. एक आई म्हणून मी खूप आनंदी होते. पण माझ्या सासरच्या घरात आनंदापेक्षा एक वेगळाच अट्टाहास सुरू झाला. सासू सासरे आणि पती प्रतीक या सर्वांना फक्त आणि फक्त मुलगाच हवा होता. त्यांची खात्री इतकी पक्की होती की त्यांनी माझ्या डिलिव्हरीच्या आधीच घरात मुलाचे कपडे, मुलाची खेळणी आणून ठेवली होती. जर कोणी म्हटलं की मुलगी झाली तर, तेव्हा सासू म्हणायच्या, आमच्या घराण्यात मुलगाच जन्माला येणार, मुलगी नकोच आम्हाला. हा सगळा प्रकार पाहून पोटात वाढणाऱ्या बाळासाठी मला प्रचंड भीती वाटू लागली. आणि तो दिवस आला. सुमारे महिन्याभरापूर्वी मी एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. एका आईसाठी तो जगातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. पण माझ्या सासरच्या लोकांसाठी जणू दुःखाचा डोंगरच. हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीचा चेहरा पाहायलाही सासरचे लोक आले नाहीत. तेथूनच माझा खरा नरकवास सुरू झाला. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मला कौतुक, प्रेम आणि विश्रांती मिळण्याऐवजी रोज टोमणे आणि शिवीगाळ सुरू झाली. मुलगी जन्माला घालून घराचं नाव खराब केलं, वंश वाढवण्यासाठी मुलगा देऊ शकली नाहीत, असे हिणकट शब्द मला रोज ऐकावे लागले. माझा नवरा प्रतीक, ज्याने या काळात माझी ढाल बनायला हवे होते, तोच माझा सर्वात मोठा छळकर्ता बनला. मुलगी झाल्याच्या रागातून आणि माहेरवरून पैसे आणण्याच्या कारणावरून सासरच्यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. नवजात बाळाला कडीवर घेऊन मी तासनतास रडत बसायचे. पण त्या घरात माझ्या अश्रूची किंमत कोणालाच नव्हती. माझी मुलगी 1 महिन्याची होणार होती. तिचं नाव ठेवण्यासाठी बारशाचा कार्यक्रम ठरवला गेला. रविवारी हा कार्यक्रम होता. पण या आनंदाच्या कार्यक्रमातही सासरच्यांनी पैशाचा तगादा लावला. माझ्या सासरच्यांनी मुलीसाठी चक्क 52,000 रुपयाचा महागडा पाळणा ऑनलाईन मागवला. बरं, हा पाळणा त्यांनी स्वतःच्या पैशाने नाही, तर माझ्या माहेरच्यांनी घ्यावा असा त्यांचा अट्टाहास होता. हा 52,000चा पाळणा आणि बारशाचा संपूर्ण खर्च तुझ्या आईनेच केला पाहिजे, नाहीतर याद राख, अशी धमकी दिली गेली. माझ्या आईची परिस्थिती मला माहीत होती.
त्यांनी आधीच लग्नात भरपूर पैसा खर्च केला होता. आता या 52,000च्या पाळण्यासाठी आणि मोठ्या कार्यक्रमासाठी मी त्यांच्याकडे कशी भीक मागू? मी सासरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण शनिवार आणि रविवार हा वाद विकोपाला गेला. मला इतका त्रास देण्यात आलं, इतकं मानसिकदृष्ट्या तोडण्यात आलं की माझा जगण्याचा धीरच सुटला. रविवारची ती दुपार. घरात बारशाची तयारी सुरू होती. पाळण्यात गाणी गायली जायला पाहिजे होती, पण त्याऐवजी माझ्या घरात पैशांवरून आणि हुंड्यांवरून तांडव सुरू झालं. त्या टोमण्यांनी, त्रासांनी माझ्या सहनशीलतेचा अंत केला. मी माझ्या अवघ्या 1 महिन्याच्या बाळाकडे पाहिलं. तिने ते निष्पाप डोळे मला सांगत होते, आई मला वाचव. पण सासरच्या त्या क्रूरतेसमोर मी स्वतःला खूप हतबल फील केले. हे सर्व मला सहन झालं नाही आणि मी स्वतःला संपवले. जेव्हा माझ्या माहेरच्यांना ही बातमी समजली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझी आई, माझा भाऊ धावत आले. त्यांनी जेव्हा मला पाहिलं, तेव्हा त्यांचा आक्रोश काळजाचा थरकापच उडवणारा होता. माझ्या मृत्यूनंतर राजाराम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. माझी आई यांनी पोलीस तक्रार केली आणि पोलिसांनी कडक पावलं उचलत फिर्यादी नोंदवली. भारतीय न्यायसंहितेनुसार हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. माझे सासू सासरे पती यांना अटक केली. आज ते गजाआड आहेत. पोलीस तपास करत आहे. त्या बंद खोलीत काय घडलं होतं, पण या सगळ्यातून काय निष्पन्न झालं? माझं हसतं खेळतं आयुष्य संपलं. माझ्या आईवडिलांची लाडकी लेक गेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी ती अवघी 1 महिन्याची मुलगी, जिला अजूनही आई या शब्दाचा अर्थही माहीत नाही, ती आज मातृछायेला पारखी झाली. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.